भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये चतुर्थ खंड, त्यामध्ये भाग पहिला धर्म आणि धम्म म्हणजे काय, त्यामध्ये आपण पाहत आहोत धर्म आणि धम्म यामधील इतर भेद, भगवान आणि पठ्ठपद यांच्यामधील इतर संवादात व्यक्त झाले आहे. एकदा नाही ते समोरचं आहे. एकदा भगवान श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवनातील आरामात होते. तेव्हा त्या समयी पठ्ठपद नावाचा परिवाजक होता. राणी मल्लिकेने तत्वदर्शनाखाली वादविवादासाठी तो एक प्रसाद तयार केला होता. तो तेथे राहत होता. त्यांच्याबरोबर त्याच्या 300 अनुयायांचा जथा होता. भगवान आणि पठ्ठपद या दोघांमध्ये एक प्रसंगी खालील वादसंवाद घडून आला. पठ्ठपद म्हणाला, जग शाश्वत आहे काय, आणि ते शाश्वत आहे आणि इतर सर्व तत्संबंधी मते चुकीचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय. पठ्ठपद म्हणाला, या विषयावर मी काहीच मत व्यक्त केलेले नाही. त्यानंतर पठ्ठपदाने भगवंताला खालील प्रश्न विचारला, जग शाश्वत नाही काय, जग शांत नाही काय, जग अनंत आहे काय, आत्मा आणि शरीर या 2 भिन्न वस्तू आहेत काय, ज्याला सत्य सापडले आहे त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे काय, त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही काय, त्याला मरणोत्तर अस्तित्व आहे आणि नाही असे आहे काय, त्याला मरणोत्तर परत अस्तित्व नाही अथवा त्याला मरणोत्तर अस्तित्व नाही असे नाही का. या प्रत्येक प्रश्नाला भगवान बुद्धाने एकच प्रकारचे उत्तर दिले, पठ्ठपद, या विषयावर मी आपले मत व्यक्त केलेले नाही. या विषयावर भगवंतांनी का मत व्यक्त केलेले नाही, कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही, त्याच्या धम्माशी संबंध नाही, ते सदाचरणाच्या कोणत्याही घटकाला अपकारक नाही, त्यापासून अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांगिक मार्गाच्या उच्चतर अवस्थेचे ज्ञान किंवा निर्वाण साधत नाही, म्हणून मी यावर आपले मत व्यक्त करत नाही. मग भगवंतांनी निश्चित असे काय केले आहे. पठ्ठपद, मी दुःख म्हणजे काय, दुःखाचे कारण काय आहे, दुःखाचा विरोध म्हणजे काय आणि दुःखाचा निरोध कसा करायचा येईल हे स्पष्ट केले आहे. भगवंतांनी हे तरी स्पष्ट केले आहे. पठ्ठपद, कारण त्यापासून लाभ आहे. जो धम्माचा विषय आहे, सदाचरण, अनासक्ती, रागद्वेषापासून मुक्ती, शांती, शमन, सत्यज्ञान, अष्टांगिक मार्गातील उच्चतर अवस्थासंबंधित दृष्टी आणि निर्वाण साधता येते. म्हणूनच तर मी दुःख आणि दुःखाचं कारण आणि दुःख निरोधाचे साधन यासंबंधी विधान केले आहे. या संवादात धर्माचा विषय आणि धम्माचा विषय या दोघांचेही स्वरूप स्पष्ट झाले आहे. ते 2 विषय एकमेकापासून अगदी भिन्न आहेत, अगदी वेगळे आहेत. धर्माचे प्रयोजन जगत प्रारंभाचे स्पष्टीकरण आणि धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना ही आहे. त्यामध्ये नीती आणि धर्म. नीतीचे धर्मात स्थान कोणते. वस्तुतः धर्मात नीतीला स्थान नाही. धर्माचे विषय म्हणजे देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड, विधी, समारंभ आणि यज्ञ हे आहेत. एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो. शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धर्मात नीतीचा समावेश होतो. धर्म हा एक त्रिकोण आहे. आपल्या शेजारची चांगुलपणे वागा, कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात. ही धर्माची शिकवण आणि विचारसरणी आहे. प्रत्येक धर्म नीती शिकवतो, परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे. ती त्याला जोडलेला एक डब्बा आहे. वेळ पडेल त्याप्रमाणे तो त्याला जोडतात आणि त्यापासून सोडविताही सुद्धा येतो. धर्माच्या या व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक आणि किंवा प्रासंगिक आहे, म्हणून नीती ही धर्माचा प्रभावशाली ठरत नाही. धम्म आणि नीती. धम्मात नीतीचे स्थान कोणते.
त्याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्यांचे स्थान नीतीने पटकावले आहे. धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे, यातूनच नीतीची उगम होतो. यासाठी देवाच्या आज्ञाची आवश्यकता नाही. देवाला संतुष्ट करण्याची काही माणसे नीतिमान व्हायचे नाहीत, तर स्वहितासाठी माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे. केवळ नीती पुरेशी नाही, ती पवित्र आणि सर्वव्यापक असली पाहिजे. वस्तू पवित्र केव्हा ठरते आणि ती का पवित्र ठरते? प्रत्येक प्राथमिक अथवा प्रगल्भ समाजात काही वस्तू अथवा समजुतीची पवित्रता मानल्या जातात आणि काही अपवित्र मानल्या जातात. जेव्हा वस्तू अथवा समजूत पवित्रतेच्या अवस्थेला पोहोचते तेव्हा तिचे उल्लंघन करता येत नाही, किंबहुना तिला स्पर्शही करता येत नाही असे कारण निषेध समजले जाते. याच्या उलट जी वस्तू अथवा समजूत अपवित्र म्हणजे पावित्र्याच्या क्षेत्राबाहेरची असते, तिचे उल्लंघन केले तरी चालते. म्हणजे अशा अपवित्र वस्तू अथवा समजुती ज्यांच्या विरुद्ध वागताना मनात भय अथवा विवेकबुद्धीची टोचणी उद्भवत नाही, ते पवित्र ते मंगल होय. त्यांचे उल्लंघन म्हणजेच धर्मबाह्य वर्तन आहे. एखाद्या वस्तूला पावित्र्य का दिले जाते? प्रस्तुत विषयाच्या अनुरोधाने प्रश्नांचे क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असा प्रश्न विचारता येईल की नीतीला पावित्र्य का दिले गेले? नीतीला पावित्र्य देण्यात 3 घटक कारणीभूत झाले आहेत. पहिला घटक श्रेष्ठांचे संरक्षण करण्याची सामाजिक हिताच्या दृष्टीने आवश्यकता. या प्रश्नाच्या पार्श्वभूमी जीवकलह आणि जीवसंघर्षात योग्यतम माणसे टिकून राहिली पाहिजे या सिद्धांतात आहे. या प्रश्नाच्या विकासासंबंधी संबंध आहे ते सर्वश्रुतूच आणि आहे की मानव समाजाचा विकास जीवनसंघर्षामुळे घडला. कारण प्रारंभिक युगात अन्नसामुग्री अति मर्यादित होती. हा संघर्ष अत्यंत भयानक स्वरूपाचा होता. निसर्गाचे दात आणि नखे रक्तलांछित आहेत असे म्हणतात. या भयानक रक्तरंजित संघर्षात योग्यतम तेच टिकाव धरू शकतात. ही समाजाची अगदी प्रारंभाची स्थिती झाली. प्राचीन काळी केव्हा तरी आणि कोणीतरी असा प्रश्न उपस्थित केला होता की जो सर्वात अधिक शक्तिमान योग्य तोच योग्यतम आहे काय, की जो अत्यंत दुर्बल आहे त्याला संरक्षण दिले तर परिणामी समाजाचे हेतू आणि साधावयाला तोच अधिक योग्य ठरणार नाही काय? तत्कालीन सामाजिक स्थितीचे त्यांचे उत्तर होकार्थी दिसले होते. नंतर असा प्रश्न उद्भवला की कमजोर दुर्बल माणसाचे संरक्षण करण्याचा मार्ग कोणता? ते योग्यतम म्हणजेच सर्वात अधिक शक्तिमान आहे त्यांच्यावर काही निर्बंध घातल्याने ते शक्य होणार नाही. याच उत्तरात नीतीचा उगम आणि आवश्यकता समावलेली आहे. प्रारंभी हे निर्बंध योग्यतम म्हणजे सर्वात अधिक शक्तिमान माणसाला लागू केल्यामुळे ते पवित्र मानण्याची आवश्यकता होती. यापासून होणारे परिणाम फार गंभीर स्वरूपाचे आहेत. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की सामाजिक स्वरूप धारण केल्याने नीती सामाजिक तर होत नाही ना? चोरामध्ये आपापसात नीती नसते असे नाही. व्यापारातही आपापसात नीती असते. एकाच जातीच्या माणसात आपापसात नीती असते. दरोडेखोरांच्या टोळीतही आपापसात नीती असते. परंतु या नीतीचे स्वरूप वेगवेगळ्यापणाची जाणीव आणि आपल्या पुरतीच क्रियाशीलता निर्माण करणारी असते. ही नीती म्हणजे एक विशिष्ट समूहाच्या हिताचे संरक्षण करण्यापुरतीच असते. म्हणजेच सामाजिक आणि विरोधक असते. समाजहित काय असते?
विरोधक असते, समाजाच्या हिताविरोधामध्ये असते. या प्रकारच्या नीतीतील वेगळेपणाची जाणीव आणि आपल्यापुरतीच क्रियाशीलता ही तिचे त्या नीतीचे समाजविरोधी रूप स्पष्ट होते. जेव्हा जेव्हा एखादा विशिष्ट समूह आपल्याच स्वार्थ राखण्यासाठी नीती पाळतो तेव्हा तेव्हा त्या नीतीचे समाजविरोधक रूप स्पष्ट होते. अशा प्रकारे होणाऱ्या समाजातील समूह संघटनाचे परिणाम दूरगामी असतात. जर समाज असा परस्पर विरोधक समूहांचा बनला तर समाज असंघटित व शकलित होईल. असंघटित व विभागलेल्या समाजापासून जे भय उद्भवते हे की जो आपल्यासमोर भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मापदंड ठेवतो आणि सर्वसामान्य आदर्श आणि सर्वसामान्य मूल्यमापनाचे मानदंड नसल्यास सर्व समाज हा मिळते जुळते घेणारा असा एक जिन्सी राहत नाही. असे भिन्न भिन्न आदर्श आणि मूल्यमापनाचे भिन्न भिन्न मानदंड रूढ असलेल्या समाजात व्यक्तीला आपल्या विचारात सुसंगती राखणे अशक्य होते. न्याय व आपल्या संख्याबलाचा विचार बाजूला ठेवून भरमसाठ हक्क सांगणाऱ्या वर्चस्वावर जो समाज आधारलेला असतो त्या समाजात संघर्ष हा अटळ असतो. अशा प्रकारच्या संघर्षाला खिळी घालण्यासाठी सर्वांना पवित्र वाटणाऱ्या अशा सर्वसामान्य नीतिनियमाची आवश्यकता असते. तिसऱ्या या कारणास्तव नीती पवित्र आणि सर्वव्यापक असण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे व्यक्तीच्या विकासाला संरक्षण देण्यासाठी जीवसंघर्षात अथवा समूहा शासनात व्यक्तीचे हित हे सुरक्षित नसते. व्यक्तीला ज्या समाजात सर्वसामान्य ध्येय आणि सर्वसामान्य आदर्श यांना सार्वत्रिक मान्यता आहे त्या समाजात ती मानसिक सुसंगती साधता येते. जो समाज समूहात विभागलेला असतो त्याला त्या साधता येत नाही. समूहाप्रमाणे आदर्श आणि ध्येय भिन्न असली की समाजातील व्यक्तीचे विचार बहकतात आणि समाजव्यवहाराकडे साकल्याकडे पाहण्याची दृष्टी सुसंगत राहू शकत नाही आणि ती विकृत होते. दुसरे असे की समूह व्यवस्थेमुळे पक्षपातीपणा वाढतो आणि न्याय मिळत नाही. समूह व्यवस्थेकडे समाजाचे वर्गप्रधान थर बनतात. जे मालक असतात ते मालकच राहतात आणि जे दरम्यान दास्यत्व जन्मास येतात ते दासच राहतात. धनी ते धनीच राहतात आणि कामगार ते कामगारच राहतात. अधिकार संपन्न ते अधिकार संपन्नच राहतात आणि गुलाम ते गुलामच राहतात. याचा अर्थ असा की अशा अवस्थेत स्वातंत्र्याचा लाभ काही थोड्यांनाच होतो, सर्वांना होत नाही. अल्पसंख्याकांना समानतेचा लाभ होतो, बहुसंख्याकांना मात्र त्यापासून वंचित राहावे लागते. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे बंधुता ही सर्वत्र प्रभाव पाडणारी शक्ती बनते. बंधुता म्हणजे काय? बंधुता म्हणजे मानवातील भातृभाव म्हणजेच नीती. म्हणूनच भगवान बुद्धाने शिकवले धम्म म्हणजे नीती आणि धम्म पवित्र आहे तशीच नीती ही काय आहे? पवित्र आहे. भाग दुसरा. पारिभाषिक शब्द साम्यामुळे होणारे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात. त्यामध्ये पुनर्जन्म, त्यामध्ये प्रास्ताविक मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान बुद्धाच्या समकालीनामध्ये याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. आत्मा अमर असल्यामुळे जीवन शाश्वत आहे. पुनर्जन्माचे जीवन म्हणजे चालू राहते असे शाश्वतवादी मानित असत. मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काही उरत नाही हा उच्छेदवाद्यांचा सिद्धांत होता. भगवान बुद्ध हा शाश्वतवादी नव्हता, कारण शाश्वतवाद्यात व्रथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते आणि त्यास तर बुद्धाचा विरोध होता. भगवान बुद्ध हा उच्छेदवादी होता काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने भगवान हा स्वाभाविकताच उच्छेदवादी असेल अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुतः
उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगदुंप सुत्तात तक्रार केली आहे. तो म्हणतो, माझी शिकवण वेगळी आहे. काही श्रमण आणि काही ब्राह्मण चुकीने आपली अप्रामाणिकपणाने वस्तुस्थिती धाब्यावर बसून ती उच्छेदवादी आहे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेद होणार आहे असे शिकवतो असा मजवर आरोप करतात. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा हे भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने मजवर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवून पाहतात. हे विधान जर खरोखर बुद्धाचे असेल तर बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसडलेला प्रक्षित विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी, भगवान बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाहीत, मग ते आपण उच्छेदणारे नाहीत असे कसे म्हणू शकतो? यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो का? पुनर्जन्म कशाचा? भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतो का? याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नांचे दोन भाग पडणे योग्य ठरते. पुनर्जन्म कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कोणत्या व्यक्तीचा? या दोन प्रश्नाचा एक एक प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे 4 घटक पदार्थ आहेत: पृथ्वी, आप, तेज आणि वायू. असा प्रश्न आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर या 4 भौतिक घटकांचे काय होते? मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय? काही लोक म्हणतात होय. भगवान बुद्ध म्हणतो नाही. हे घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात मिळून जातात. जेव्हा हे 4 घटक आकाशात तरंगणाऱ्या समूहाला मिळतात तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धाला अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे की या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव जगत राहतात. अशा प्रकारचा पुनर्जन्म बुद्ध मानतो. सारिपुत आणि महाकोठिक यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात वस्ती करीत असतात. महाकोठीत आपले सायंकाळचे ध्यान संपवून सारिपुत्ताकडे गेला आणि त्याने सारिपुत्ताला आपल्या मनात डाचत असलेले काही प्रश्नाचे स्पष्टीकरण विचारले. ते प्रश्न खालीलपैकी होते: महाकोठीत ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी दूर केल्या जातात आणि किती मागे राखल्या जातात? सारिपुत्त: 5 दूर केल्या जातात आणि 5 मागे राखल्या जातात. विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राखल्या जातात. महाकोठीत पुन्हा विचारतो: डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या, ज्याचे विषय पृथक आणि श्रोत्रे पृथक आहेत, याचा विचार करू लागतो असता असा प्रश्न पडतो की ज्याचे अंतिम अधिष्ठान कोणते? या पंचेंद्रियांचे विषय आणि त्यांचे श्रोते यांचा उपभोग कोण? सारिपुत्त: मन. महाकोठिक: ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारिपुत्त म्हणतो चेतनेवर. महाकोठिक पुन्हा प्रश्न विचारतो: चेतना कशावर अवलंबून आहे? सारिपुत्त म्हणतो उष्णतेवर. आणि ते म्हणतो उष्णता कशावर अवलंबून आहे? पुन्हा म्हणते ती चेतनेवर. महाकोठिक: तुम्ही म्हणता उष्णता चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते, याचा खरोखर अर्थ तरी काय लावायचा? सारिपुत्त म्हणतो मी तुला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्यातील प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवितो आणि
ज्योतीमुळे प्रकाश उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना हा उष्णतेवर आणि उष्णता हा चेतनेवर, अशी ती दोन्हीही तत्त्वे अन्योन्याश्रयी आहेत. महाकोठीत शरीर हे निश्चेतन काष्ठासारखे दूर फिरण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्यास सोडून जातात? सारिपुत्त म्हणतो, चेतना, उष्णता आणि विज्ञान. विज्ञान म्हणजेच काय? जाणीव. महाकोठीत इंद्रिय, संज्ञा आणि भावना ज्या भिक्खूने आपल्या समाधीत निग्रहित आणि शांत केल्या आहेत, तर भिक्खू आणि मृत शरीर या दोघांमध्ये भेद काय? सारिपुत्त म्हणतो, मृत शरीरात काया, वाचा आणि मन यांच्यासह क्रिया केवळ थांबलेल्या असतात, तर इंद्रियांचे सामर्थ्यही उच्चित झालेले असते. उलट पक्षी ध्यानस्थ भिक्खूमध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रियशक्ती शाबूत असते. जरी त्यांचे श्वासोच्छ्वास, वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत असल्या तरी मृत्यू अथवा उच्छेद यांचे श्रेष्ठ आणि परिपूर्ण विवेचन ठरवण्याचा संभव आहे. या संवादात एक व्यंग आहे. महाकोठीताने सारिपुत्राला एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारिपुत्ताने उत्तर दिले असते. याची कल्पना करणे सोपे नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे शक्ती, एनर्जी. अशा रीतीने स्पष्ट केल्यास शक्ती मृत झाल्यावर काय होते? या प्रश्नाचे उत्तर शरीरशक्ती उत्पन्न करण्याचे थांबते असे होते. परंतु काही उत्तराचा भाग असा ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून जी शक्ती बाहेर पडते ती विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहास मिळून जाते. म्हणून मृत्यूचे अथवा उच्छेदनाचे दोन अर्थ आहेत. एक पैलूचा अर्थ शक्तीचे उत्पादन थांबते, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वात संचार करणाऱ्या शक्तिसंग्रहात नवीन भर पडते. उच्छेद या शब्दाच्या अर्थाला असे दोन पैलू पडत असल्यामुळे बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसे. आत्म्याच्या कक्षेपर्यंत तो उच्छेदवादी होता. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र तो उच्छेदवादी नव्हता. असा अर्थ लावतात तर बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसे हे कळणे सोपे होते. तो शरीर घटकाचे पुनर्जीवन मानतो, तो आत्म्याचा पुनर्जन्म मानत नाही. भगवान बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो शास्त्रीय सुसंवादी आहे. याच अर्थाने बुद्ध केवळ पुनर्जन्म मानतो असे म्हणता येईल. शास्त्र म्हणजे शक्ती कधीही नाश पावत नाही. मृत्यूनंतर सर्व उच्छेद होतो आणि मागे राहणं काहीच उरत नाही. ही विचारसरणी भौतिकशास्त्राविरुद्ध आहे, कारण ही विचारसरणी शक्तीचे सामूहिक सातत्य व प्रमाणाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने व सांगितलेली पुनर्जन्माची समस्या सोडवता येते. पुनर्जन्म कोणाचा? हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू.